नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यादी जर तुम्ही परीक्षेची तयारी करत असाल तर आज आपण अत्यंत महत्त्वाचे 40 प्रश्न यामध्ये कव्हर करणार आहोत। तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया। प्रश्न पहिला, तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक 2चे थंड हवेचे ठिकाण असून त्यांची समुद्र सपाटीपासून उंची किती मीटर आहे? तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक 2चे थंड हवेचे ठिकाण असून त्यांची समुद्र सपाटीपासून उंची किती मीटर आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1155 मीटर हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, खालपैकी कोणत्या आंदोलनाच्या काळात सातारा येथे प्रति सरकार स्थापन करण्यात आले होते? खालपैकी कोणत्या आंदोलनाच्या काळात सातारा येथे प्रति सरकार स्थापन करण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे चले जाव चळवळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय डॅडॅश यांनी घेतलेला आहे। इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय डॅडॅश यांनी घेतलेला आहे। ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे छत्रपती शाहू महाराज हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, जागतिक आरोग्य संघटना WHO ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? जागतिक आरोग्य संघटना WHO ची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1948 हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केलेली आहेत? इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केलेली आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लॉर्ड डलहौसी हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, पृथ्वीवर डॅडॅश प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे? पृथ्वीवर प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे। ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कीटक हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, बचपन बचाव आंदोलन यांच्याशी डॅडॅश संबंधित आहेत? बचपन बचाव आंदोलन यांच्याशी डॅडॅश संबंधित आहे। ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कैलास सत्यार्थी हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राजस्थान हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 3रा क्रमांक लागतो हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बालगंधर्व हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन हे कोणी म्हटले आहे? तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल हे कोणी म्हटलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सुभाषचंद्र बोस हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची मापाची बेरीज किती अंश असते? त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची मापाची बेरीज किती अंश असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 180 अंश असते हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, आयरणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते? आयरणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उत्तर महाराष्ट्र हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, खालपैकी कोणत्या स्थानिक वाऱ्यांना डॉक्टर वारी या नावानेही संबोधले जाते? खालपैकी कोणत्या स्थानिक वाऱ्यांना डॉक्टर वारी या नावानेही संबोधतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे खारे व मतलई वारे हे आपलं करेक्ट आन्सर होईल। नेक्स्ट, कोणत्या मराठी संतांच्या अभंगाचा गुरु ग्रंथ साहेबमध्ये समावेश केलेला
जातो? कोणत्या मराठी संतांचा अभंगाचा गुरु ग्रंथसाहेबमध्येही समावेश केला गेलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नामदेव हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, उत्तर पूर्व भारतातील सर्वात मोठे लोकटाक तलाव कोणत्या राज्यात आहे? उत्तर पूर्व भारतातील सर्वात मोठे लोकटाक तलाव कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मणिपूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत वसलेला आहे? भारताच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत वसलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हिमालय पर्वत हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती माती चहा उत्पादनासाठी चांगली असते? खालीलपैकी कोणती माती चहा उत्पादनासाठी चांगली असते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पर्वतीय माती हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांना कोणती संघटना स्थापन केली? अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गदर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी भिल्लांचा उठाव कुठे झाला आहे? खालीलपैकी भिल्लांचा उठाव कुठे झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे खानदेश हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा कोणत्या राज्याचा आहे? टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा कोणत्या राज्याचा आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हरियाणा या राज्याचा आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ओहम हे कशाचे एकक आहे? ओहम हे कशाचे एकक आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विद्युत रोध हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते कवक हे उपयुक्त कवक आहे? खालीलपैकी कोणते कवक हे उपयुक्त कवक आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पेनिसिलिन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गट विकास अधिकारी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात मुलकी शासन पद्धत कोणी सुरू केलेली आहे? भारतात मुलकी शासन पद्धत कोणी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे इंग्रजांनी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता आहे? भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कर्कवृत्ताला सर्वात जवळ असणारे शहर कोणते आहे? कर्कवृत्ताला सर्वात जवळ असणारे शहर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोलकाता हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय कोठे आहे? इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भोपाळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? डोंगराच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गोपाळ गणेश आगरकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रमाबाई रानडे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी शरीरात डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शंकुपेशी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आम्ल पदार्थाची चव कशी असते? आम्ल पदार्थाची चव कशी असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आंबट हे आपलं करेक्ट आन्सर होईल. आंबट हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तुळापूर येथे डॅश नद्यांचा संगम आहे. तुळापूर येथे डॅश नद्यांचा संगम आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भीमा व इंद्रायणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
गायीच्या दुधाला पिवळा रंग कशामुळे येतो? गायीच्या दुधाला पिवळा रंग कशामुळे येतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कॅरोटीन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे? ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ग्रामपंचायत सचिव हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ कोणी लिहिला? द हाय कास्ट हिंदू वुमन हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पंडिता रमाबाई हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशातील पहिले दिव्यांग न्यायालय डॅडॅशच्या शहरात स्थापन झाले आहे? देशातील पहिले दिव्यांग न्यायालय डॅडॅशच्या शहरात स्थापन झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे? सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तानाजी मालसुरे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पितळखोरा हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.